तब्बल 8 वर्षांपूर्वी जागतिक सिनेमात एक वेगळी लाट आली होती. वेगळ्या धाटणीचे सिनेमे वेगवेगळे प्रवाह घेऊन आले होते. त्यांनी सिनेमा आणि पर्यायाने दृकश्राव्य माध्यमाची दिशाच बदलून गेली. व्हॉट हॅपन्स व्हेन अन अनस्टॉपेबल फोर्स मीट्स अन इममुव्हेबल ऑब्जेक्ट या प्रश्नाला उत्तर दिलं होतं ते क्रिस्टोफर नोलानने डार्क नाईट रायजेसमधून. तर त्याच्या अगोदर जे अब्राम्स यांनी अत्यंत शांतपणे सारं काही मुळासकट हलवून नव्हे तर हादरवून सोडलं होतं. अगदी त्यांच्या मिस्टिरियस शैलीत गूढतेचं वलय त्या सगळ्याला होतं. हे प्रकरण होतं क्लोवरफील्ड. आजही मनात थिएटरमधल्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांच्या चुकचुकाट आहे. ओह माय गॉड, आता सैराटचा क्लायमॅक्सला आपल्या तोंडून जसं येतं त्याच्या कित्येक पटीने जगभरात ओह माय गॉड हे उमटलं होतं. त्यावरून तुम्हाला अंदाज येईल त्या भयपटाचा. 10 क्लोवरफील्ड लेन हा सिनेमा पाहताना एक गोष्ट निश्चित लक्षात येते की हा सिनेमा अत्यंत ओरिजिनल आहे. प्रेरणा त्यावरून बेतला सुचलेला वगैरे अशी काही त्यामध्ये भानगड नाही. त्या सगळ्यामध्ये आपल्याला जाणवतं की हे नाणं अस्सल आहे आणि खणखणीत आहे. या सिनेमाच्या मांडणीत इतकी गंमत आहे की आपल्याला ती जोखता येत नाही. नेमकेपणाने आपला अंदाज बांधता येत नाही आणि त्या अंदाजानुसार ते चालत नाही. रहस्यपट भयपट म्हटल्यावर हा अंदाजाचा खरं तर खेळ असतो, पण आपल्या अंदाजानुसार काहीच घडत नाही असं बऱ्याच अभावाने घडतं. आणि 10 क्लोवरफील्ड लेनच्या बाबतीत हे तितक्यात सराईतपणे घडवण्यात या फिल्म मेकरला सूर गवसला आहे आणि हेच या सिनेमाचं शक्तिस्थान आहे. डिलाइटफुली अनप्रेडिक्टेबल असण्यामधील जी गंमत आहे ती आपल्याला या सिनेमात सापडते आणि त्याचं कारणही तसंच आहे. या सिनेमाच्या सुरुवातीला येणाऱ्या श्रेयनामावरील सोप्या मराठीत क्रेडिट लिस्टमध्ये जे अब्राम्स यांना स्थान देण्यात आलं आहे. त्यावरूनच आपल्याला या सिनेमाची ताकद लक्षात येते. अत्यंत हुशार आणि तंत्रावर हुकूमत असणारा असा हा दिग्दर्शक. मेगा ब्लॉकबस्टर हे त्यांच्या मानाच्या शिरपेचातील तुरे आहेत. स्टार ट्रेक, स्टार वॉर्स, द फोर्स अवेकन्स, मिशन इम्पॉसिबल 3 यांच्यासोबत काही स्मॉल बजेट फिल्म्सही त्यांनी केल्या आहेत. दस्तूरखुद्द स्टीव्हन स्पीलबर्ग सोबतची सुपरहिट या प्रोजेक्टमध्येही जे अब्राम्स हे नाव जोडलं गेलं होतं. आता ट्रॅक्टनबर्ग सोबत हात मिळवणे या प्रोजेक्टच्या निमित्ताने झाली म्हटल्यावर सिनेमा कसा असेल हे वेगळं सांगण्याची खरं तर आवश्यकता नाही. 10 क्लोवरफील्ड लेन ही गोष्ट आहे एका तरुण महिलेची जी कंट्री साईडला कार चालवत असताना तिचा अचानक अपघात घडतो. या अपघातातून ती सुदैवानं बचावली आहे, पण ती जबर जखमी आहे. तेवढ्यात एक जण तिच्या मनाविरुद्ध तिला एका अज्ञात स्थळी तिच्या मर्जीविरोधात घेऊन जातो. बंकर सारखी गोष्ट आहे ती नजर कैदेत आहे याची तिला चांगलीच जाणीव आहे, पण ती मात्र कैदेत नाही. तिच्यावर मात्र लक्ष ठेवतोय आपण असं तो सारखं सांगतोय, कारण त्याचं एकच म्हणणं आहे. कारण या सगळ्यामध्ये तिच्या जीवाला धोका आहे. काहीतरी आखरीत घडणार असल्याची चाहूल असल्यामुळे तिच्या जीवाचं रक्षण करण्यासाठी त्याने या जागेवर आणलंय असं तो वारंवार तिला सांगतोय. असा हा सगळा खेळ सुरू आहे. या 10 क्लोवरफील्ड लेन मध्ये मिशेल म्हणजे मेरी एलिझाबेथ विन्स्टेडला हॉवर्ड स्टॅम्बलरने नजर कैदेत ठेवलंय. हॉवर्ड स्टॅम्बलरची भूमिका साकारतोय जॉन गुडमन. त्याला आजपर्यंत अशा प्रकारच्या सिनेमांमध्ये कधीच पाहिलं नव्हतं. तिला या सगळ्यामध्ये एकच आधार आहे आणि तो म्हणजे इम्मेटचा, जॉन गॅलघरचा. ज्या ठिकाणी यांना आणलं गेलंय तिथे आपल्याला आढळतं की खायची प्यायची तर ददात नाही. त्यांना हव्या त्या वस्तू आहेत ना, त्यांचा सगळ्यांचा साठा इथे योग्य प्रमाणात करण्यात आलाय. मात्र इथे उगवणारा प्रत्येक दिवस एक अनामिक असं प्रेशर, एक दबाव घेऊन उगवतो. त्या भविष्यकालीन दबावाखाली सारं वातावरण वेगळ्याच प्रकारचं झालंय. मिशेल सुरुवातीच्या काही काळात काहीशी बिथरलेली आहे. तिच्या या सगळ्या वातावरणाला इमेज सारखा एक सोबती तिच्या सोबत आहे. त्याच्या अंगावर जखमा आहेत, व्रण आहेत, पण सुरुवातीला त्या साऱ्या गोष्टींचा काही केल्या उलगडा होत नाही. पण या सगळ्यात मिशेलचा हॉवर्डकडे पाहण्याचा दृष्टिकोन का आणि कसा बदलतो, स्टॉकहोम सिंड्रोम बळावण्यात कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या आहेत, या सगळ्या प्रकरणात इमेट आणि मिशेल हे अशा वातावरणाला सरावलेले कसे होतात, त्यांना घरची आठवण कशी येत नाही वा त्या साऱ्या परिस्थितीबद्दल त्यांना काहीच कसं वाटत नाही. सोमवारी ऑफिसला जायचं या विचारानेही रविवारी मनात कशी चलबिचल होत असते, तसंही साधं फिलिंग आपल्याला यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही. ते या वातावरणाला शरण का जातात जिथे जीवन मरणाचा प्रश्न आहे, त्या सगळ्या गोष्टीला आपलंसं इतक्या सहजतेने करतात. ही गोष्ट काहीशी मनाला पटत नाही, कारण एका अज्ञाताचा शोध आहे. अशा परिस्थितीत त्यांचं वागणं अनेक प्रश्न
यावेळेला प्रामुख्याने उपस्थित होतात। त्यामध्ये प्रामुख्याने जाणवतं की हॉवर्ड खरंच मनोरुग्ण आहे, त्याचं तोल ढळलं आहे की त्या सगळ्यामध्ये वय वाढलंय आणि एकटेपण त्याला खायला उठलंय, अशा या साऱ्या गोष्टी आपल्याला भंडावून सोडतात। पण काही म्हणा, हॉवर्डच्या व्यक्तिरेखेला दिलेले कंगोरे कमाल आहेत, कारण तो मिशेल सोबत प्रेक्षकांनाही त्याच्या मनात काय चाललंय आणि यापुढे तो काय करेल हे विचार करायला भाग पाडतो। या सिनेमात आपल्याला जाणवतं की यामधला महत्त्वाचा भाग आहे तो सिनेमॅटोग्राफीचा। कॅमेरा अत्यंत प्रभावीपणे बोलतो, अत्यंत क्लोज शॉट्स ज्या पद्धतीने टिपले आहेत, कारण भोवताल हा इतक्या जवळून दाखवला जात नाही। त्यामधील टाईट अँगल्स, त्यामधील नाट्यमयता अधिक तीव्रतेने अधोरेखित केली जाते। या सगळ्याला असलेली पार्श्वभूमी तितकीच महत्त्वाची आहे, कारण या सगळ्यामध्ये ब्रॅडली कूपरचा चिडलेला आवाज, मिशेलचा बॉयफ्रेंड म्हणून तो तिच्याशी बोलतोय, त्यांच्यातील होणारी हमरीतुमरी, नातं संपवून नवं काहीतरी सुरू होईल अशी आशा असणारी रात्र मिशेलसाठी मात्र त्या अपघातापूर्वीची काळ रात्र ठरते। मग पुन्हा बंकरमधले दिवस आणि नजर कैद। यामध्ये हॉवर्डचं तिला सांगणं की बाहेरचं जग तसं जगण्यासाठी योग्य नाही, कारण तिथे केमिकल अटॅक होतोय, तिथली हवा श्वासोच्छ्वासासाठी जगण्यासाठी अयोग्य आहे, या दरम्यान पळून जाण्याची असलेली संधी आणि तिच्या मनातील विचार, या साऱ्या गोष्टींची मांडणी कमाल पद्धतीने केली आहे। हॉवर्ड म्हणून जॉन गुडमनने साकारलेली व्यक्तिरेखा कमाल आहे, त्याने त्या गोष्टीला दिलं डायमेन्शन ही कमाल वाटतं, त्याचा प्रत्येक सीन आपल्याला खेळवून ठेवतो। मेरी एलिझाबेथ तर आपल्या काळजाचा ठोकाच चुकवते। अशा परिस्थितीत एखादी स्त्री नेमकी कशी वागेल, कशी रिॲक्ट करेल, हे सगळं आपल्याला तिथे अनुभवायला मिळतं। या दोघांच्या अभिनयाची जुगलबंदी कातील आहे, त्या सगळ्या गोष्टींना एका वेगळ्याच उंचीवर नेण्याची ताकद या कलाकृतीत आहे, हे मात्र निश्चित आहे। तुम्हाला या इथे मॉन्स्टर प्रत्यक्षात येईल आणि हलकल्लोळ माजवेल असं काहीसं वाटत असेल तर तसं मात्र इथे काही घडत नाही, हे मनाचे खेळ आहेत, विभ्रमाचं चक्र आहे। खरं तर हे दाखवणं तितकंच कर्म कठीण, कारण एखादं पात्र दाखवून भीती निर्माण करता येते व दिशाभूलही करता येते, पण या सगळ्या खेळात आपल्याला जाणवतं खूप कमी वेळा अभावाने असा प्रयत्न केला जातो। यामधील साऱ्या घटना तपशील गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे। फोन आला म्हणून बाहेर गेलो तर या सगळ्या खेळातील मजा निघून जाईल। त्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला वेळ ठरवून गुंतवावा लागतो, इन्व्हेस्ट करावा लागेल, आणि या साऱ्या गोष्टींची भीती वाटत असेल तर सोबत कोणाला तरी घेऊन पाहावा असा हा सिनेमा आहे। पण हा सिनेमा चुकवू मात्र नका। वेगळा प्रयत्न, वेगळा प्रयोग म्हणून या सिनेमाची दखल आवर्जून घ्यावी लागेल, म्हणून या सिनेमाला मी देतोय 3.5 स्टार्स।